अहो, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दादांच्या पक्षातील काही नेत्यांना असं वाटू लागलं होतं की आता आपणच या संपूर्ण पक्षाचे मालक, आपणच ठरवणार काय करायचं, आपणच घेणार सर्व निर्णय आणि सुनेत्राताई पवार यांना नुसतं नावाला ठेवायचं, बाकी सगळं काम आपणच करायचं. अहो, पण टाईम नाही दिला ना मोठा धणका. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे. अखेर ताईंनी या मोठ्या नेत्यांना रडवलंच. जे मोठे नेते स्वतःलाच मोठे समजत होते, त्यांना वाटत होतं की आता दादा गेले, आता सगळा कारभार आमच्या हातात, सगळा पक्ष आमचाच. पण आपल्या सुनेत्राताई आणि या ताईंच्या पाठीमागे उभा असलेला संपूर्ण महाराष्ट्र, गावाखेड्यातील कार्यकर्ता, तळागाळातील कार्यकर्ता, प्रत्येकाची हीच इच्छा होती की ताईंनी या मोठ्या नेत्यांवर ॲक्शन घेतली पाहिजेत. सुनेत्राताईंनी काही मोठ्या नेत्यांना डायरेक्ट पक्षातून काढून टाकलं पाहिजेत, त्यांची लगेच हकालपट्टी केली पाहिजेत. परंतु तसं काही होत नव्हतं. परंतु आज आणि आत्ताच अखेर मोठा निर्णय झाला आणि काही मोठ्या नेत्यांना डायरेक्ट पक्षातून काढून टाकलं. नुसताच काढलं नाही तर त्यांची डायरेक्ट राजीनामा घेत हकालपट्टी करण्यात आली. हा ताईंचा सर्वात मोठा निर्णय आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष. या मोठ्या नेत्यांवर अक्षरशः रडायची वेळ आली. ते एक नाही, दोन नाही तर 4 ते 5 मोठे नेते आहेत, ज्यांना आपल्या दादांनी मोठा केलं, ज्यांना आपल्या दादांनी मोठ्या पदावर बसवलं. तीच लोक स्वतः आता दादांच्या पक्षाला स्वतःचा पक्ष, स्वतः पक्षाचे अध्यक्ष, स्वतः पक्षाचे मालक त्यांना वाटायचे की आता पक्ष आमचाच आहेत. सुनीताताई काही नवीन आहेत, त्यांना काय कळतं राजकारणातलं. पण ताईंनी दिला मोठा धणका. नेमकं कोणत्या कोणत्या मोठ्या नेत्यांना रडायची वेळ आणलीत, आणखी किती यामध्ये आमदार आहेत, हे आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यातले आहेत, कोणत्या तालुक्यामधले आहेत, किती मोठे नेते आहेत, त्या सगळ्यांची यादीच आपण तुम्हाला आता वाचून दाखवणार. नुसतीच यादी नाही तर त्यांच्यावर काय मोठी कारवाई करण्यात आली ती सुद्धा आपण तुम्हाला आता लगेच सांगणार. आणि या सगळ्या पाठीमागे कोण आणखी एक व्यक्ती माइंड मास्टर आहेत, त्या व्यक्तीचा सुद्धा आपण नाव तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणार आहेत. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणे, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. तरच तुम्हाला सगळं कळणार. कोणकोणते नेते, ते कोणत्या पदावर होते, त्यांना का बरं काढलं, त्यांनी असं काय केलेलं होतं, महाराष्ट्रातील जनतेचे काय मत आहेत, ती सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार, दाखवणार. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आणि या मोठ्या आणि महत्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजे. एक लाईक करा आणि शेवटच्या मिनिटापर्यंत व्हिडिओ बघत राहा. हो, आपले अजितदादा पवार म्हणजे खंबीर नेतृत्व. जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आता पवार साहेबांची साथ सोडायची आणि आपली वेगळी ओळख निर्माण करायची, त्यावेळी दादांसोबत काही मोठे नेते आलेत, काही मोठे आमदार आलेत. त्यानंतर दादांनी अजित पवार गट अशी ओळख निर्माण केली आणि पक्षामध्ये एकच धबधबा निर्माण झाला. दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पक्ष काम करू लागलात. दादांनी तळागाळातील कार्यकर्ता सोबत आणला. दादांनी गावखेड्यातील कार्यकर्त्याला पाठबळ दिलं आणि परत पुन्हा एकजुटीने काम होऊ लागलं. दादांनी आपली राजकारणामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली. काहींना वाटलं होतं की दादांनाही जमणार नाही. काहींना वाटलं होतं की दादांनी जे लोक नेले सोबत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, ते लोक फुटतील, दादांना धोका देतील. परंतु दादांनी सगळ्यांना एकजुटीने सोबत ठेवलं आणि पक्षाला पुढे नेलं. त्यामुळे दादांच्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला आणि 40 आमदार निवडून आलेत. तसंच एक खासदार निवडून आलेत, सुनील तटकरे, रायगडमधून. परंतु काही दिवसापूर्वी दादांचं दुर्दैवाने अपघाती निधन झालं आणि त्यानंतर आता पक्षामध्ये खंबीर नेतृत्व कोण करणार, कोण परत पुन्हा पक्षाला घेऊन चालणार, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागू लागलं. परंतु पक्षातील काही नेते लगेच पक्षाला हातात घेऊ बघू लागले. त्यांना वाटू लागला की आता दादा गेली म्हणजे आम्हीच या पक्षाचे सर्व काही, आम्हीच आता या पक्षाचे मालक, आणि स्वतःच निर्णय घेऊ लागले. अहो, जी मागं पत्रकार परिषद झाली होती, सुनेत्राताई पवार आणि त्यांच्या आजूबाजूला काही मोठे राजकीय नेते बसले होते. ज्याप्रमाणे पत्रकार परिषदेमध्ये ताईंसोबत त्यांचं वागणूक होती, त्यांचं वर्तन होतं, ते बघून अक्षरशः अख्खा महाराष्ट्र संतापला होता. लोक म्हणू लागली होती का या सगळ्या मोठ्या नेत्यांना लगेच पक्षातून हाकला. हे लोक कसे वागतात, म्हणजे सुनेत्राताई पवार राजकारणामध्ये नवीन आहेत, प्रशासनाचा अनुभव नाही, म्हणून ही लोक काही पण करणार का. अहो, पण शेवटी ते म्हणतात पवार कुटुंब. पवार कुटुंब म्हणजे नाद करायचा नाही, आणि त्यामध्ये विशेष व्यक्ती म्हणजे पवार साहेब. दादा जरी नसले तरी पवार साहेब आहेत ना. आणि शेवटी पवार साहेबांनी आपल्या डोक्याने डाव टाकला आणि सुनेत्राताई पवार यांनी मोठा निर्णय घेतला. काही मोठ्या नेत्यांचा राजीनामा घेतला आणि त्यांना आपल्या पक्षातून डायरेक्ट हाकलून लावलं, डायरेक्ट हकालपट्टी. या सगळ्यांना कशी रडायची वेळ आलीत.
ते सगळं आपण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. अहो, दादांचा अपघात झाला तेव्हा अख्खा महाराष्ट्र रडला. प्रत्येकाने हळहळ व्यक्त केलीत. दादा म्हणजे दिलदार व्यक्ती. दादा म्हणजे शब्दाला जागणारी. कडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार करण्यात आल्याची माहिती टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिली आहे. तर अजितदादांच्या एनसीपी मधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात गेलाय का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. दरम्यान पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी या नेत्यानं पवारांकडे मागणी केल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. तर आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. दादा असताना असं काही घडत नव्हतं, असं मत या बड्या नेत्यानं शरद पवारांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. बड्या नेत्याचं पवारांकडे हे मत असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. सध्याची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून या घडामोडी घडत आहेत आणि त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही मोठी माहिती आता समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याकडनं पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार. पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, बड्या नेत्याची पवारांकडे मागणी. आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतलीय. दादा असताना असं काही घडत नव्हतं, पवारांकडे मांडलं मत. आमचा मानसन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. बड्या नेत्यांचं पवारांकडे मत. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, काय सांगाल? राष्ट्रवादीमध्ये सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सगळ्यांना सध्या पडलेला आहे. आपण पाहतोय एका बड्या नेत्यानं पवारांकडे तक्रार केल्याची सध्या सूत्रांकडून माहिती मिळते. काय अधिकचे अपडेट्स आहेत त्या संदर्भात? मोहिनी, खरं तर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी नवीन पक्ष स्थापन झाला, अजित पवारांबरोबर हे सहकार्य केले, पण त्यानंतर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं आणि त्या पत्र व्यवहारामधून ज्या पद्धतीनं काही नेत्यांना त्यांना कमी दाखवायचा प्रयत्न केला गेला, या पार्श्वभूमीवरती ही पार्थ पवारांची तक्रार करण्यात आली. आणि पार्थ पवार यांची जी कार्यपद्धती आहे, त्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं हस्तक्षेप सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवरती काही नेते सोडून चाललेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पवारांकडे तक्रार करून पार्थ पवार यांना पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून समज द्यावी अशा पद्धतीने ही मागणी करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि त्यामुळे आता शरद पवार याकडे लक्ष देतात का किंवा पार्थ पवार यांना समज देतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की हे दोन्ही वेगवेगळे पक्ष आहे, पण आता शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याचबरोबर पवारांचे कुटुंब प्रमुख आहे. आणि हे बघून ह्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं हस्तक्षेप सुरू आहे त्याबद्दल त्यांनी लक्ष घालावं अशी मागणी या नेत्यांनी केलेली आहे. अगदी नक्कीच नक्कीच. धन्यवाद सुनील, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकूणच आपण पाहतोय अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला हा अंतर्गत जो संघर्ष आहे तो आता पवारांच्या कोर्टात गेलाय का, अशाही चर्चा यामुळे सुरू झालेल्या आहेत.